12 ज्योतिर्लिंगांपैकी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे आज श्रावणी सोमवारचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येतोय। पहाटे 5 वाजता शिवशंकर भोलेनाथ भीमाशंकर यांची आरती महापूजा करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले। श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्यानं भाविकांचा मोठा उत्साह असून देशभरातून भाविक भीमाशंकर येथे दाखल झालेत। हर हर बोले नमः शिवायच्या जयघोषात श्री क्षेत्र भीमाशंकर भक्तिमय झाले। श्रावण महिन्याचा पहिला सोमवार व्रतवैकल्याचा सर्वात महत्त्वाचा मानला जातो। आज पहिल्या श्रावण सोमवाराला 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरला पहाटेची महाआरती करत मुख्य शिवलिंगावर दुग्धाभिषेक, डमरू आणि शंखनाद करण्यात आला। त्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं। सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीमध्ये वसलेल्या भीमाशंकर देवस्थान 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रातील 6व्या ज्योतिर्लिंगांपैकी एक। हिरव्यागार वातावरणात पांढऱ्या शुभ्र धुक्यात वेढलेला हा परिसर रिमझिम पावसात न्याहाळून गेला। याच वातावरणात भाविकांच्या लांबच लांब रांगा पहाटेपासून लागल्या होत्या। शिस्तबद्ध दर्शन सुरू आहे। सर्व जाती धर्मांच्या सीमा पार करत देशभरातून आलेल्या भाविक भीमाशंकरला दाखल झालेत। हर हर महादेव, ओम नमः शिवाय असा गजर करत श्रावण महिन्याचा आजचा शुभारंभ झालाय। श्रावण मास सुरू झालेला आहे, काय वेगळं महत्त्व आहे यंदाच्या वर्षी? असं आहे की आज आता तुम्ही आलात श्री क्षेत्र भीमाशंकर इथे आलेला आहात। हे 12 ज्योतिर्लिंगापैकी ज्योतिर्लिंग आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंगापैकी त्या एक डाकिन्या भीमशंकर याला म्हणतात। हे सह्याद्री पर्वतावरती पुण्यापासून 120 किलोमीटरवरती असलेला सह्याद्री पर्वतावरती शिवलिंग आहे। संपूर्ण सदाहरित असं असलेलं संपूर्ण उंचीवरती 4000 फूट उंचीवरती आहे। हे भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं हे ज्योतिर्लिंग म्हणून ते एक महत्त्व आहेच आहे। त्याप्रमाणे आज श्रावण महिना सुरू होत आहे। आज पहिला दिवस आहे आणि पहिला सोमवार आहे। असा पहिला सोमवार आणि पहिला दिवस असा बरेच दिवसांनी येतो। काही नाही म्हटलं तरी अंदाजे असाच दिवस असा आलेला आहे की 1953 साली असा एक पहिला दिवस आलेला होता की ऑगस्ट महिना त्याप्रमाणे पहिला सुरुवात आणि नाही तर ऑगस्ट महिन्यात एका वेळेला ऑगस्ट 15 ऑगस्ट वगैरे अर्ध्या रस्त्यावर जे संपायला येतो तेव्हा अर्ध्या याला येतो। आज सुरुवातला 5 तारीख आहे, पहिला सोमवार आहे आणि 5 सोमवार आलेले। 5 सोमवार असे अनेक वेळा आलेले आहेत, परंतु पहिल्या दिवसाला सुरुवातीला प्रतिपदेला येऊन अमावस्येला परत सोमवार अशा पद्धतीने 5 आलेले आहेत। नेहमीप्रमाणे श्रावण महिन्याचं महत्त्व हे आहेच आहे, याच्याकरता काही वेगळं असं महत्त्व काही हे नाही। परंतु काही काळानंतर असे वेगवेगळे दिवस येतात, काही अनिष्ट दिवस असतात, काही चांगले दिवस असतात। त्याप्रमाणे 5 सोमवार आल्यानंतर त्या श्रावण महिन्याला जास्तीत जास्त महत्त्व मोठं आहे। तेव्हा त्याप्रमाणे 5 सोमवारला शिवलोकांनी दर्शन करावं। ज्या लोकांनी या ठिकाणी आज त्याला येथील दर्शनाला ते थेंबर जरी आपल्या हाताने शिवलिंगावर पाणी पडलं, अगर एखादं जरी बेलाचं पान चुकून जरी वाहिलं गेलं तरी तुम्ही तरून जातात, तुमच्या संसार याच्यातून सागरातून तुम्ही मुक्त होतात। अशी एक शिवलिंगावर बेल अर्पण करण्याची पद्धत आहे आणि ती आज केल्यानंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण प्राप्त होईल अशी एक भावना आहे। गेल्या अनेक दिवसांपासून दुष्काळ सगळं पाहायला मिळालं, पण आज पाऊस खूप होतोय। सर्व राज्यभरामध्ये पाऊस आहे। श्रावण मासालाही सुरुवात झाली, काय भीमाशंकर चरणी प्रार्थना राहील? भीमाशंकर चरणी प्रार्थना हीच आहे की जीव जंतू जो आहे हा सुखीनो भवंतु, सगळे सुखी राहण्याकरता तृण काष्ठ संपूर्ण जीवजंतू जे आहेत हे होण्याकरता पाऊस आहे तो पावसाळ्यात झाला पाहिजे, हिवाळ्यात थंडी पडली पाहिजे, उन्हाळ्यामध्ये ऊन झालं पाहिजे। हे जर ऋतू सगळे समान जर राहिले नाहीत सृष्टीची संपूर्ण निर्मिती बिघडती। आपला जर पाऊस पडला नाही तर तृण येणार नाही, काष्ठ येणार नाही, अन्नधान्य होणार नाही, जीवजंतू जगणार नाहीत। तेव्हा पाऊस हा व्हायलाच पाहिजे। काही जरी जास्ती झाला तरी ती भगवंताची इच्छा आहे, भगवंत ज्याप्रमाणे तारतो त्याप्रमाणे मारतो। दोन्ही प्रकार त्याच्या ते करता करता हरता निर्विघ्न करता तोच आहे, त्याच्या हातात आहे। जरी पाऊस जास्ती झाला असेल तरी तो सांभाळून घेईल, सगळ्यांना सृष्टीला सुखसंपन्नाने संपन्न करील।